वळूयात पुढील बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी दोन नावं चर्चेत आहे। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत आहे। आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आघाडीवर आहेत, तर नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचंही नाव जोरदार चर्चेत आहे। त्यामुळे आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नगरविकास विभागामध्ये सचिव असीम गुप्ता यांचंही नाव या पदासाठी चर्चेत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदासाठी सध्या या दोन नावांची चर्चा होते। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत आहे। त्यामुळे आता दोघांपैकी कुणाची वर्णी लागते त्याकडे लक्ष आहे। आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांचं नाव चर्चेत आहे, तर नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचंही नाव चर्चेत आहे। तर सध्या या दोन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे या दोन नावांपैकी कोणाला आयुक्तपद मिळेल याकडे लक्ष आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, काय माहिती समोर येते, काय चर्चा आहे? बरोबर, आपण बोलल्याप्रमाणे आता महत्वाची चर्चा या ठिकाणी होत आहे। मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी दोन नावं ही मोठ्या चर्चेमध्ये दिसून येत आहेत। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता या दोन नावाची चर्चा जोरदार सुरू आहे। त्यामुळे आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे हे आघाडीवरती आहेत, तर नगरसेवक विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचेही नाव चर्चेत आहे। त्यामुळे या ठिकाणी आता कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की आपण बघितलं तर मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी ही नावाची चर्चा जोरदार सुरू आहे आणि त्यामध्ये हे दोन नावं आहेत आणि त्यामुळे कोणाच्या नावाची घोषणा या ठिकाणी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी मनोज, पद निवडीची प्रक्रिया नेमकी कशी असते? आता आपण बघितलं दोन नावं पदी ज्या प्रकारे जाहीर होतील आणि त्यानंतरच पद ची चर्चा या ठिकाणी होणार आहे। पण अद्याप ही दोन नावांमधल्या कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणं हे पाहणं महत्वाचं आहे की तिसऱ्या नावाची चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। पण नाव कोणाचं येते हे पाहणं महत्वाचं आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।